कुठे होतास तू इतका वेळ? मला सांगायचंच तरी फोन करून किंवा मेसेज करून की बुशू आली नाही ना? नाही. तिमिषा बद्दल काही कळलं का तुला? सांग ना मला. मला टेन्शन येत आहे दादा आता. मी आता जे काही सांगणार आहे ना बाळा, ते शांतपणे आहे का? एकदम शांतपणे. म्हणजे काय? माझी बहीणीस ना तू, प्रेवेस की नाही? हे बघ, आता ना आपल्याला एका ठिकाणी जायचंय. कुठे? आपल्याला जरा धीराने मन घट्ट करायचं आणि काळजी करू नको, मी असणार आहे तिथे तुझ्या बरोबर. पण कुठे जायचंय? काय करायचंय ते तरी सांग मला. मला कळत नाहीये. तिमिषा सापडली का? तिमिषा बद्दल काही कळलंय? बॉडी सापडली आहे. एक बॉडी सापडली आहे जी आयडेंटिफाय करायला आपल्या दोघांना जायचंय. बॉडी कोण? तिमिषाची बॉडी? काय बोलतोस तू? दिवेशाचे हाल कोणी केले असतील ते. काय वाईट केलं होतं तिने कोणाचं? तिचा काय दोष आहे या सगळ्यामध्ये? आधी मी त्याला मान, आता ती विषय पण गेली. आता मी शोधायला लागेल. ज्याने हे केलं असेल ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. माझी एक मैत्रीण गेली आणि त्यानंतर आता शांत. ती विचारा पण कोणीतरी मारून टाकलं. काय करतोयस गौरव? तू काय भेडा आहेस का? काय केलंस तू सगळं? तू गोळ्या लपवून ठेवल्या होत्या ना? कुठल्या गोळ्यात? का लपवून ठेवल्या होत्या? अरे तुला माहिती ना मला झोप नाही लागत. तर आता तर अजिबातच येणार नाही मला झोप. जरी झोप लागली ना तरी तिची बॉडी ती दिसेल मला. नाही. ललित ललित मला गोळ्या दे. कुठल्या गोळ्या? अरे गोळ्या दे मला. अरे काय गोळ्या करतोस गौरव? गौरव, अरे एवढ्या गोळ्या खाल्ल्यास तर तू आता मेला असतास, माहिती का तुला? मला काही नाही होणार. मला काहीच नाही होणार. शांत हो. शांत माझं ऐक. मी तुला सांगते. शांत ही इथे बस बस. शांत हो. शांत हो. देते. शांत. आपला काही एक दोष नाहीये आणि तू हे जितकं स्वतःच्या मनाला समजावशील तितकं बरं होईल. पण ती काही नाही. अरे तिला जायचं होतं, ती गेली. ह्यात आपला काही एक दोष नाहीये ना? बस विषय संपला. तिला जिथे जायचं होतं तिथे ती गेली आणि आपण तिला तिथे पोहोचवले. दॅट्स इट. रिलॅक्स. तुझा काही एक दोष नाहीये. रिलॅक्स. तू झोप. मी आहे. शांत. झोप. शांत. काही नाही. मी आहे.
जैन सर, कसला विचार करता सर? बघ ना, सारडा फॅमिलीमध्ये नरहरी सारडा, बाबुलनाथ सारडा, पौर्णिमा सारडा, गौरव, विक्की, अमित, गौरवची बायको लवली, सगळी माणसं अशी गूढ का वाटतायत मला? या सारडा फॅमिलीशी कनेक्ट झालेली पहिली मुलगी मीता सारडा, जी गेली. आता मीताची मैत्रीण तिमिषा, तीही गेली. आणि आता मला काळजी वाटायला लागली आहे, कारण मीताची अजून एक मैत्रीण आहे, माझी बहीण देवयानी. असं काय होणार नाही सर. तुम्हाला काहीतरी महत्वाचं दाखवायचं. तिमिषा मालुष्टेचे कॉल रेकॉर्ड्स. कुठे होती ती? गोराईला एक बंगला आहे सर, तिथे होती. कोणाचा बंगला? सर देवेन भुलानी म्हणून एक माणूस आहे, त्याच्या नावावर आहे बंगला. NRI लंडन मध्ये असतो. सर महत्वाची गोष्ट पुढे आहे, त्याने तो बंगला एका कंपनीला गेस्ट हाऊस म्हणून दिला होता. सर गेस करा कंपनीचं नाव काय असेल? तू सांग. सारडा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. तुला सांगितलं ना, माझ्या ना डोक्यात चक्र आता फिरत होतं. साला सारडा कसं नाही. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. गौरव, काय आहे हे सगळं? गौरव, का केलंस तू? काय काय चाललंय काय? मी नाही केलं माहे. मी तर विक्कीशी बोलायला आलो होतो तेव्हा मला हे सगळं दिसलं. असं का करतो हा विक्की? काय कळतच नाहीये मला. अरे आजकाल धड बोलतही नाही तो माझ्याशी. तुझ्याशीच नाही, तो कुणाशीच बोलत नाहीये, म्हणून तर मी इथे आलो होतो. कुठे आहे? कुठे तो? माहित नाही. फोन लावा आधी त्याला. त्याला म्हणावं जिथे असशील तिथून ताबडतोब निघून ये. परत जर न सांगता कुठे गेलास ना तर खोलीत कोंडून ठेवीन म्हणा. कुठेही जाऊ देणार नाही. मा, असं करून चालणार नाहीये आपल्याला. त्याने तो अजूनच बिथरेल. अरे मग काय करायचं? कसं वागायचं या मुलाशी? मा, आपल्याकडे एकच पर्याय आहे. आपण त्याला चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे दाखवूया. सायकॅट्रिस्ट कडे? मा, दुसरा इलाज नाहीये आपल्याकडे. अरे पण तिथे गेल्यावर त्यांनी सगळं सांगून टाकलं तर? हे सगळं या घराच्या बाहेर जाता कामा नाहीये. कळतंय का तुला? पण विक्की असंच वागत राहिला तर चालणार आहे का आपल्याला? मा, तू टेन्शन नको घेऊ. मी बघतो, मी करतो विचार. नाहीतर त्याला इथून कुठेतरी दूर पाठवूया आपण. पण विक्कीचा स्वतःवरचा कंट्रोल सुटून चालणार नाहीये, त्यालाही आणि आपल्यालाही. तिमिषाचं लास्ट लोकेशन सारडा फॅमिलीचं गेस्ट हाऊस आहे असं सलमानचं म्हणणं आहे. हो सर. मग एक काम करूयात, आपण घुसूयात सर. कुठे? घरी. किंवा एक काम करूयात ना सर, ऑफिसमध्येच घुसूयात. काय तो सोक्ष मोक्ष लावूयात. समाजात बदनामी होईल या भीतीने तरी सरेंडर करतील. करेक्ट आहे सर. कधी होणार यार जमदाडे? मला खरंच आता कळत नाही. कधी आपण एक आपली इमोशनल बाजू बाजूला ठेवून मग इन्व्हेस्टिगेट करणार केस? नाही, किती वेळा हे कधीतरी तुला वाटू दे ना आतून की सर मला नेहमी तेच सांगतात, नेहमी मी तीच चूक करते. किमान मला आज काहीतरी वेगळी चूक करून दाखवू सर ना, असं तुम्हाला आतूनच नाही वाटत का? हे ह्याच्याकडून तर माझी काय अपेक्षाच नाहीये, कारण बेसिक ह्याच्याकडून ती राधिका डांगर पण सुटली. का असं वागता यार तुम्ही? एक मिनिट, या आधी आपण हे सगळं गेलेलं आहे, आता परत तीच चूक करणार आहे का? पुरावे नसताना आपण परत तेच करणार आहोत का? पण सर सिंपल गोष्ट आहे ना, सारडांचा गेस्ट हाऊस आहे म्हटल्यावरती कोणीही तिथे येऊ नाही शकत ना, सगळ्यांना ऍक्सेस नसणार आहे. तू सांग रे, सारडा फॅमिलीचं काय सारडा कंपनीचं आहे? सारडा कंपनीचं आहे सर. आता जर सारडा कंपनीचा गेस्ट हाऊस आहे तर मग सिंपल आहे ना, कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये सारडा हे आडनाव सोडून वगळता इतर पण लोक जाऊ शकतात. आता
कोण तिथे गेलं, कोणी खून केला, कसा खून केला, का खून नाहीच आहे, तीच तिथे होती, बॉडी तिथे कशी आली, कोण होते नव्हते, नाही माहिती. फक्त एवढ्या आधारावरून सारडांची गचंडी नाही पकडू शकत आपण, है ना? बरोबर आहे सर, पण तरी मला असं वाटतं की आपण एकदाच पूर्ण सारडा फॅमिलीला आट्यात घेऊयात. तर त्या आधी केलं होतं की नाही आपण ते? काय झालं? पार त्या विकी सारडाला असा खेचत खेचत बाहेर आणला मी, गाडीत टाकला. काय झालं? सुटला तो. का सुटला? पुराव्या अभावी तो सुटला. आहेत पुरावे आता? नाहीत. आपल्याकडे पुरावे नाही, पण सारडांकडे ताकद आहे, त्यांच्याकडे हुशारी आहे, त्यांचे वकील हुशार आहेत. आपण दबलेलो आहोत. किती तुला मला वाटलं ना आपण काहीतरी करूया, आपण नाही करू शकत, कारण आपल्यावर मोर आहे आणि तो आपल्याला काही करू देत नाही. आणि हे सगळे पुरावे कुणाकडे आहेत? सारडांकडे आहेत, किंवा त्यांच्या माणसांनी ते लपवले. किती छान. आधी ते पुरावे शोधा, हाताला गम लावा, पुरावे शोधा, मग बघा ह्या पुराव्याच्या आधारावर सारडा आणि तमाम जे कोण गुन्हेगार आहेत ना, असे घट्ट चिकटून बसतील ना हाताला, का सुटता सुटायचे नाही. घंटे जरा गाणं बंद करता का? आवाज कमी करू का? नाही नको, बंदच करा गाणं. डोकं दुखतंय का? हा मग गोळी देऊ का? नको, गोळी नको. मग पाणी? हा चालेल. विकी बाबा, गाडीत पाणी नाही आहे. एक काम करतो, पाणी घेऊन येतो. हा. घंटे कुठे निघालात? विकी बाबा, तुम्हाला बोलू नाही का पाणी घेऊन येतो? आलो लगेच मी पाणी घेऊन. लवकर या घंटे. हे कोण आहे? घंटे तुझं काय इथे? नाही, एक मिनिट. मी तुला आधी पण सांगितलंय, ही माझी कामाची जागा आहे, इथे मी काम करायला येतो. मी तुला हजारदा सांगितलंय की कोणीतरी माझा एक कॉन्स्टेबल बाहेरून दरवेळी मला सांगतो की सर तुमची बहीण आली, सर तुमची बहीण आली. तो हातातलं सगळं सोडायचं आणि मी तुझ्यासाठी इथं यायचं. हे नाही होणार देवयानी. दादा, मी घरी तुझी खूप वाट बघत होते. मग आता मला कळलं की तुला उशीर होणार आहे, म्हणून मी इकडे आले. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं ते कायमच सांगायचं असतं तुला. दादा, अमित सारडा घरी आले होते काल. बस. का म्हणाला? त्यांना कन्फेस करायचं होतं. त्यांनी आता खरं सांगायचं ठरवलं. कशाबद्दल? त्यांच्या मनात त्यांच्या कुटुंबाबद्दल, म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांबद्दल शंका आहे. पण आता ती घरची माणसं असल्यामुळे ते असं उघड उघड नाही बोलू शकत. त्यांनी सांगितलं की मीतानी घरच्यांच्या सांगण्यावरनं कोर्टात खोटी साक्ष दिली. माहितीये मला, पण त्यांनी कबूल केलं ना. करावंच लागणार होतं. त्यानंतर सुद्धा विकी मीताशी खूप विचित्र वागत होता. तू माझी कोणी का असते ना, आय डोंट केअर. आणि हे सगळं झालंय ना, हे तुझ्यामुळे झालंय, मला माहिती आहे. ए, बघून चालता येत नाही? विकी तू काय? हा, मी कुठे होतो हे तुम्हाला विचारायचं नाही, कळलं ना? तू तुझं बघ. मीतानी सुद्धा मला खरं काही ते सांगितलंच नाही ना. तिचं म्हणणं होतं की ती इकडे आहे मुंबईमध्ये जुहूला, पण आमच्याकडे व्यवस्थित सबळ पुरावे होते की ती मीता त्या रात्री देवरुखला होते. अरे काय वेडे वाटलो का मी? पोलीस म्हणून आता आमचे केस पांढरे व्हायला आले. एवढी बेसिक गोष्ट आमच्या नजरेतून सुटेलच कसं वाटलं? आणि दुःख ह्या गोष्टीचं आहे देवानी, दुःख ह्या गोष्टीचं आहे की ती माझ्याशी खोटं बोलली. मीताला वाचवण्यासाठी मी काय नाही केलं? तिच्या घरच्यांना अलर्ट केलं, त्यांना हजारदा समजवलं, आणि ही अख्खी फॅमिली आपल्या घरात येऊन माझ्यावर ओरडली. हे कसं विसरू मी? पण म्हणजे हे कारण असू शकतं ना की त्या घरच्यांपैकीच कोणीतरी मीताला मारलंय. म्हणजे त्यांना भीती वाटली असेल की मीता पोलिसांना सगळं खरं खरं सांगून टाकेल. शक्य आहे. असे स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी, स्वतःच्या घरच्यांना वाचवण्यासाठी सुनेचा बळी देणं हे काही नवीन नाही. तो विषय असा आहे ना, या आधी हा
विकी सारडा एकदा वाचला नाही, खरं तर मीतानीच त्याला वाचवलं. आता नाही, आता उलट तो दुप्पट अडकणार. मला सांगा, अमित सारडा स्टेटमेंट देईल का? हो म्हणजे माहिती नाही मला देईल की नाही ते. एक गोष्ट चमत्कारी आहे की अमित सारडाने अख्ख्या जगातली सगळी माणसं सोडून तुझाच खांदा का निवडला? सगळा प्रकार मला शोधून काढावाच लागणार देवयानी, आणि मी तो शोधून काढणार. अरे काही नाही, विक्कीला ना काही दिवसांसाठी मॉलदीव्सला यायचं. हा म्हटलं तुझं हॉटेल आहेच. येस येस, तो सिंगापूरला शिफ्ट होतोय, बट तिथे काय काम असेल ना त्याला. हा तर वॅकेशन. येस येस, मी काय करतो, तुला डेट्स पाठवतो त्याच्या. हो हो, त्याचे फ्रेंड्स आहेत ना सोबत. मी एक काम करतो, तुला ना डिटेल्स ईमेल करतो. या, ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच यार. बाय. यांना विचारलंस नाही आणि यांनी नाही म्हटलं तर मग तू समजाव त्यांना. ह्याचा ना स्ट्रेस सगळ्यांना होतोय, मला सुद्धा होतोय. दिसत नाहीये का तुम्हाला? या घरात साधी एक गोष्ट नॉर्मल होत नाहीये. हे तू बोलतोयस, माझ्यावर आवाज चढवायचा नाही. आई वडिलांपेक्षा मोठे झालेला नाही आहात तुम्ही. आधी यांना विचार आणि मगच पाठव विकीला. साहेब बाईसाहेब, काय झालंय घंटे? बाईसाहेब, विकी बाबा काय विकी बाबांना घेऊन गेले. घेऊन गेले? कोण घेऊन गेले? मी पाणी घ्यायला गाडी थांबवलं होतो, तेवढ्यात 4 लोक आली व्हॅन मधून, आणि त्यांनी विकी बाबांना उचलून घेऊन गेले. मी त्यांचा पाठलाग देखील केला, पण ते खूप 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 फास्ट गेले. सर चहा सांगू काय? सर मग काय खायला वगैरे, वडापाव असं काय? सर मी काय म्हणतोय, तुम्ही ना रेस्ट रूम मध्ये ना रेस्ट करा, म्हणजे रिकामी मस्त पंखा फास्ट करतो आणि झोपा. ते तुला सुचलं तर मला सुचणार नाही का? हं? मला काय नकोय, डोंट डिस्टर्ब मी. ठीक आहे सर. काय झोपलेत? काम आहेत ना, डेली डायरीवरती सही पाहिजे. 2 दिवस झाले. कोण घेणार? तुला नाही जमलं, मला जमणार ते. तुझा, मला सवय आहे. तुझा सर ह्याच्यावरती साईन द्या. 2 दिवस झाले डेली डायरी तशीच पडलीये. करतो. चहा सांगू का तुमच्यासाठी? अरे जमदाडे यार, मला काही नकोय, मला चहा बिया काही नकोय. मला 1 तास पाहिजे. मला शांतपणे मला शांत होऊ द्या. मला पडू दे जरा वेळ. 1 तासाने आपण काय ते बोलूया. आता मला माहिती आहे, वडापाव सांगू का वगैरे काही नाही, काय नो. ठीक आहे, झोपा तुम्ही. 1 तास. हा माझा फोन आहे, मी माझ्या खिशातून काढून ठेवलाय. मला नकोय डिस्टर्बन्स आता म्हणून ठेवला ना. तू का चोच मारते मध्ये मध्ये? आले मोडलीत बाबा तू. हॅलो, इन्स्पेक्टर विजय भोसले बोलतोय. हा कधी? आलोच मी. ओ सर, आता झोपतात म्हणाले. कुठे चाललेत सर? अहो सर सांगा तरी काय झालंय? काय सलमान कुठे? सलमानला सांग रेडी राहायला. एक गाडी घे आपली आणि सारडांच्या घरी पोहोचे. का त्या अँथनी नगर पोलीस स्टेशनला तुझ्या ओळखीचे असतील त्यांना फोन कर. नाही, त्यांना कळलंच असणार आहे. एक मिनिट, सारडा हाऊसला का जातो? सारडा हाऊसला बद्दल काय कळलं? मीताबद्दल काय कळलं? नाही थांब ना जमदाडे. हा थांब 1 मिनिट, मला खूप महत्वाचा कॉल आलाय. तिमिषा गेली, मीता गेली, आणि आता हा विकी सारडा सुद्धा किडनॅप झाला.